हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी शेळके ब्लाऊज डिझाईन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण सिंपल स्क्वेअर नेक किंवा ग्लास शेपचा गळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर ब्लाऊजची उंची 12.5 आणि 1 इंच शिलाई मार्जिन, शोल्डर 5.5 इंच, मुंडा 5.5 इंच, गळा खोली घेतली आहे 2.5 इंचावर, पूर्ण शोल्डर 5.5 इंच, आपला मागील गळा आहे 9 इंच। या प्रकारे 9 इंच आणि 2.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलं आहे। आता थोडंसं आपल्याला ग्लास शेपमध्ये घ्यायचं आहे, तर मी आतमध्ये 2 इंचावर मार्किंग करून घेतली आहे याप्रमाणे। आता आपण हा शेप कट करून घेऊया। हळूवारपणे व्यवस्थित आपल्याला हा शेप कट करून घ्यायचा आहे। आता आपण मेन फॅब्रिकवर अस्तरचा कपडा टाकून घेऊ। व्यवस्थित सगळ्या बाजूने एकसारखा कपडा टाकून घ्यायचा आहे। खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने म्हणजे सगळीकडूनच आपल्याला हा कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। आणि आता आपण खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने शिलाई करून घेऊया। या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। आता आपण गळ्यावर 1/2 इंचाचा अंतर ठेवत शिलाई करून घेणार आहोत। या प्रकारे आपण शिलाई करून घ्यायची आहे। कोपऱ्यावर आपण दाब उचलून शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीने। त्यानंतर आता आपण एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक जे आहे ते आपण कट करून घेणार आहोत। गळ्याच्या बरोबर आहे ते आणि खालच्या बाजूने कंबरपट्टीला जे आपण शिलाई केलेली आहे तिथेही एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेणार आहोत। आणि या पद्धतीने आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण जेव्हा आपला जे गळा आहे तो ओपन करू तेव्हा व्यवस्थित एकसारखा फिनिशिंगमध्ये पलटला जाईल। या पद्धतीने आता आपण गळा पलटून घेणार आहोत। त्यानंतर आता या पद्धतीने पलटून घेतल्याच्या नंतर आता आपण त्यावर दाबटीप देऊन घेणार आहोत। दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपली अस्तरचं फॅब्रिक जे आहे ते मेन फॅब्रिकच्या वरती दिसणार नाही। या पद्धतीने एकावर एक एकसारखं कापड आपल्याला शिवून घ्यायचं आहे। या पद्धतीने अस्तरचा कपडा आपल्याला बरोबर मेन फॅब्रिकच्या खालीच आला पाहिजे। शिलाई मारताना तेवढी काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपला बॅक पार्ट एकदम फिनिशिंग सहित तयार होईल। अशा पद्धतीने आपण गळ्यावर दाबटीप देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण कमरेच्या बाजूनेही दाबटीप देऊन घेणार आहोत। तेव्हा सुद्धा हीच काळजी घ्यायची आहे की अस्तर आणि मेन फॅब्रिक एकावर एक आले पाहिजे। अस्तरचा कपडा मेन फॅब्रिकवर दिसला नाही पाहिजे। या पद्धतीने आता आपण साईडने शिवून घेणार आहोत, 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून। या पद्धतीने आपण चारही बाजूंनी ब्लाऊज पूर्ण स्टिच करून घेणार आहोत। एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक जे उरलेलं आहे ते हळूवारपणे कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण हळूवारपणे हे साईडचं फॅब्रिक कट करून घेणार आहोत। कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे। तर टक्स टाकताना शोल्डरच्या मध्यातून टक्स घ्यायचा आहे 4 इंचावर। 4 इंचावर टक्स घ्यायचा आहे। अशा पद्धतीने खालच्या बाजूने अर्धा इंचावर या पद्धतीने टक्स टाकून घेत असताना काळजी घ्यायची की टक्सचे दोन्ही बाजूनी शिलाई आपल्याला लॉक करायची आहे। या प्रकारे 4 इंच आणि खालच्या बाजूने अर्धा इंचावर अशा प्रकारे तिरका टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि शिलाई लॉक सुद्धा करून घ्यायची आहे न विसरता। आता आपण ब्लाऊजवर लेस लावून घेणार आहोत। तर लेस ही कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार लावलेली आहे, त्यांनी सांगितली जशी त्याप्रमाणे लावली गेलेली आहे। कारण स्लीवचा जो काठ आहे तो याच प्रमाणे गोल्डन कलरचा आहे, त्यानुसार मी ही लेस लावलेली आहे। लेस लावताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की जेव्हा कॉर्नरवर आपल्याला बरोबर क्रॉस करत लेस लावायची आहे या पद्धतीने, जेणेकरून आपला शेप बिघडणार नाही आणि व्यवस्थित पण येईल शेप फिनिशिंग सहित।
लेस लावताना काळजी घ्यायची की ज्या कलरची आपण लेस लावणार आहोत त्याच कलरचा दोरा आपल्याला वापरायचा आहे, जेणेकरून दिसतानाही छान दिसेल। लेस छोट्या साईजची असो किंवा ब्रॉड साईजची असो, आपल्याला लेसला नेहमी दोन्ही बाजूनी टिप मारून घ्यायची आहे, सिंगल टिप कधी द्यायची नाही। सिंगल टिप दिल्यानंतर काय होतं नेहमी की लेस तरंगली जाते, त्यामुळे आपल्याला लेसवर डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून लेस एकदम फिक्स बसली जाते आणि आपला शेप पण व्यवस्थित दिसतो आणि लेस तरंगत पण नाही। या प्रकारे आपला हा बॅक पार्ट शिवून तयार झाला आहे। तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू।